ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. ही ओळ ऐकल्यानंतर मला सतत वाटायचं की अरे यार आपली ओळ ह्याच्यापेक्षा सॉलिड असली पाहिजे. मी त्याला सांगतो तुझ्या कवितेतलं हे मला आवडलं नाही, जमलं नाही, किंवा तो मला सांगतो हे पप्पा मला जरा हे वाटतंय वगैरे असं. बाबांनी कधीच असं मला सांगितलं नाही की तुला बसून ही कविता वाचायची आहे किंवा तुला बसून ह्याचा अभ्यास करायचा आहे. केवळ प्रियकर नाही, बाप म्हणूनही जन्म घेईन एकदा, मागच्या जन्मी दिलेल्या तमाम जखमांवर ह्या नात्याचा लेप लावेन मी. 80% अरुण म्हात्रे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही. त्यांना कळलं पाहिजे की मंचा व्यतिरिक्त खूप काही आम्ही लिहिलेलं आहे. किती साधेपणे येतेस तू आणि शांतपणे आवरतेस एक एक ऋतू, मग जातानाच का अवघडतेस. बाबा आज ज्या कविता वाचतायत त्या फार दिवसांनी वाचतायत आणि कार्यक्रमात ज्या नाही वाचत त्या कविता आज वाचतायत. नमस्कार, लोकसत्ता.com वरती आपलं स्वागत. मी पंकज दळवी. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, कोऱ्या कोऱ्या कागदांवर असलं जरी छापलं, पण ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. हे ओठांवर येणारं गाणं, हे शब्द जर का एकाच घरात जपण्याचा प्रयत्न केला जात असेल तर नक्कीच आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, छान छान कविता ऐकवण्यासाठी महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रातली वडील आणि मुलाची एक जोडी आहे. या दोघांनी या कवितेचा, शब्दांचा जो ठेवा आहे तो फक्त जपला नाही, तर तितक्याच सक्षमतेने तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला, किंबहुना नेला. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे सर आणि त्यांचा मुलगा संकेत अरुण म्हात्रे. दोघांचंही लोकसत्ता.com वरती सर स्वागत. बेसिकली आपण याच्यामध्ये संकेतचा प्रवास, तुमच्या कविता, संकेतचं तुमच्यासोबत असणं आणि साहित्यासोबत असणं याच्यावरती चर्चा करणार आहोत. तुमच्या कवितातून, बोलण्यातून, वेगवेगळ्या साहित्याच्या प्रकाराला, कवितांना किंवा वेगवेगळ्या गोष्टींशी आपण भेटणार होतो, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण नवीन पिढीपासून करूया, संकेतपासून. संकेत, शब्दांना आम्हाला भेटायचं आणि माझी आवडती कविता जी तुझी मी ऐकलेली आहे, तिथे भेटूया मित्रा, त्या कवितेपासून सुरुवात कर. खरं तर मला फार बरं वाटतंय. मी फक्त ही कविता आज ह्याच्यासाठी नाही म्हणत आहे कारण हा कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी मला माझा मित्र भेटलाय आणि त्या मित्रासाठी आज मी कविता वाचणार आहे. तिथे भेटूया मित्रा. तुझ्या माझ्यात जी हिरवी जागा उगवली आहे, तिथे भेटूया मित्रा. तुझ्या माझ्यात जी हिरवी जागा उगवली आहे, तिथे भेटूया मित्रा. जिथे अजूनही शेक्सपियर शेवटचा अंक लिहितोच आहे. जिथे अजूनही शेक्सपियर शेवटचा अंक लिहितोच आहे. जिथे तुकोबा कीर्तनात मग्न आहेत. जिथे मोने आपली फुलांची बाग सजवतोय. जिथे मोने आपली फुलांची बाग सजवतोय. जिथे सूर येतो मोजार्टचा अनपेक्षित लाटेसारखा. जिथे न्यूटन झाडाखाली बसलाय आकाशाकडे टक लावून, तिथे भेटूया मित्रा. जिथे तुझ्या माझ्यातली आदिम खूण सापडेल. जिथे तुझ्या माझ्यातली आदिम खूण सापडेल. जिथे आपल्या दोघांमधल्या जाणीवा तरारून येतील यज्ञासारख्या. जिथे बालपणातली हरवलेली हिरवी पानं सापडतील. जिथे बालपणातली हरवलेली हिरवी पानं सापडतील. जिथल्या ढगांना आपण दिलेला आकार असेल, तिथे भेटूया मित्रा. तिथे भेटूया मित्रा. जिथे आपल्याला शोधत येतील आपल्यासारखे कुणीतरी. जिथे आपल्याला शोधत येतील आपल्यासारखे कुणीतरी. जिथे आपल्या भेटीची खूण म्हणून एक काजवा चमकत राहील झाडात. ह्या आणि पुढच्या जन्माआधी येणारे जे ठिकाण आहे, तिथे भेटूया मित्रा. तिथे भेटूया मित्रा. हे सर, कविता संकेतची तिथे भेटूया मित्रा. छोटासा तुमचा संकेत आता महाराष्ट्रामध्ये तरुण पिढीचा एक आघाडीचा कवी म्हणून त्याला आपण ओळखतो. तुम्ही जसे कार्यक्रम करायचा तसे राज्यभर त्याचे कार्यक्रम, पण तो वेगवेगळे फॉर्मॅट हाताळताना आपल्याला दिसतो. संकेतमध्ये तुम्हाला मित्र किती दिसतो? खरं तर या एका पातळीवर मला वाटतं की कवितेचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा तो जे काय मला विचारत असतो किंवा काय जे फॉलो करत असतं मला, ते मित्रत्वाच्या लाईनवरचं असतं. किंवा दोघे कवी असल्यामुळे असेल की आम्ही त्या एका पातळीवर मित्रच आहोत. म्हणजे मी एक सिनियर कवी, तो ज्युनियर कवी, अशा अर्थानं एक मित्रत्वाचं नातं आहे. सेकंडली असं आहे की आता आम्ही कार्यक्रम करायचो आणि कार्यक्रम करत फिरायचो, तर ते नकळत त्याच्यामध्ये आलं की त्यालाही असं वाटायला लागलं की आपण एकट्याने नाही तर आपल्या मित्रांना घेऊन कार्यक्रम करावे किंवा खूप चांगली कविता जी आहे मराठीमधली, इंग्लिशमधली, ती सगळ्यांना ऐकवावी. म्हणजे हा जो एक वेगळा दृष्टिकोन असतो कवीचा. म्हणजे अनेक कवी स्वतःमध्ये रमलेले असतात, आपली कविता आणि आपण असं तसं त्याचं नाही झालं. त्याला असं वाटतं की नाही, कोणतरी एक रोशेल नावाची कवयित्री सॉलिड कविता लिहितात, ती कविता आली पाहिजे.
किंवा कोण नवीन कवी आला किंवा संदीप जगदाळे आहे, मस्त कविता लिहितो, सॉरी त्याची कविता म्हणतो, हे जे एक येतं ना तर ते थोडंसं आलं लिगसी म्हणून आले त्याच्याकडे. त्या लेवलवर मग तो खूप माझ्याबरोबर असतो, असा मित्रत्वाच्या भावनेने असतो. आणि एक जो फरक आता पडतो ना, वयामुळे फरक पडतो, किंबहुना त्याला माहिती आहे की सगळेच माझ्याबरोबरचे जे कवी, समकालीन कवी, मग तो किशोर कदम असेल, अशोक नायगावकर असतील, महेश कळसकर असेल, नलेश पाटील असेल, हे नाही म्हटलं तरी त्यांना काका काका म्हणतच हा मोठा झालाय. त्याच्यामुळे तो वयाचा एक भाग आहे, तो तशी सिनियरिटी आहे माझ्याकडे. पण बाकी आम्ही खूप मित्र आहोत, या अर्थाने खूप मित्र आहोत. म्हणजे मी त्याला सांगतो तुझ्या कवितेतलं हे मला आवडलं नाही, जमलं नाही, किंवा तो मला सांगतो हे पप्पा मला जरा हे वाटतंय वगैरे, असं इतक्या लेवलपर्यंत आहे. म्हणजे अरुण म्हात्रेंना तुमच्या कवितेतलं मला आवडलं नाही हे सांगण्या इतका संकेत तुमचा मित्र वाटतो. हो, म्हणजे आणि मी तसा त्या अर्थाने खूप म्हणजे तुमच्या पिढीची जी नावं घेतलीत तुम्ही, मग नलेश पाटील सर असतील किंवा किशोर कदम असतील, अशोक नायगावकर असतील, ही लोक तुम्हाला हक्काने किंवा तितक्या अधिकाराने सांगत असतील, बरोबर. पण संकेत सुद्धा तुम्हाला तसं सांगतो की बाबा हे मला आवडलं नाही तुझ्या कवितेत. नाही, तर तसं नाही, ऍक्च्युली उलट आहे की नायगावकर किंवा किशोर कदम किंवा नलेश यांनी तसं मला फार सांगितलं नाही वगैरे, पण हा सांगू शकतो, कारण हा परत ही बिलॉंग्स टू मी असं एक असतं ना, बरं, की नाही पप्पा हे मला नाही जरा खटकतं, असं तो म्हणू शकतो. या अर्थाने तो आणखीन जवळ आहे त्यांच्या, ती कवी आणि मित्र आणि अशा अर्थाने होते. आणि शिवाय एक असं असतं ना की जनरेशनमुळे जो फरक पडतो ना, की त्याला एखादी गोष्ट समजा मी लिहिली कवितेमध्ये असली आणि त्याला ती खूप अशी जुन्या पद्धतीची वाटत असली, तर तो म्हणणार हे काय पप्पा अजून तुझं ते जुनंच चालू आहे, नवीन काहीतरी, असं तो सांगू शकतो मला, बिकॉज ही बिलॉंग टू द न्यू जनरेशन. Yes. असा एक फरक पडतो. पण एवढं तर आमच्यामध्ये आहे, म्हणजे संवाद अशा पद्धतीचा आहे. त्याच्या आता कविता सध्या मी वाचतो आहे आणि त्याला काही सजेशन करतो आहे. तो माझ्या जुन्या कविता असल्या की कुठल्या तरी एक कविता मला ही सॉलिड ओळ आवडली असं मला सांगतो. ते असं बरं वाटतं मला की ही इज ऑन द ट्रॅक ऑफ पोएट्री. म्हणजे कवितेमध्ये काय चांगल्या गोष्टींची जाण त्याला व्हायला लागली. नाही, कवितेमध्ये मला नेहमी वाटतं, मी नवीन सगळ्या कवींबद्दल पण बोलतो, की कविता नावाची गोष्ट आहे ना, जे सूत्र आहे ना केंद्र, व्हॉट इज पोएट्री, असं ते ना कळायला लागतं की ही कविता आहे आणि हा कवितेचा सगळा बाज आहे. हे जे काय, म्हणजे एखादं वाक्य एखादा माणूस खूप छान बोलला, त्यांनी कविता नाही लिहिली तरी ते वाक्य छान बोलला, आपण म्हणतो ना क्या बात आहे. म्हणजे तर अलीकडे आम्ही एक उर्दू मालिका बघतोय, तर त्या मालिकेमध्ये ती जी हिरोईन आहे, ते हिरोईनचं ते एखादं वाक्य असलं आणि तिने असं सिस्टीमवर काहीतरी बोलली की आम्ही एकाच वेळेस सगळे क्या बात आहे असं म्हणतो. तर मला असं वाटतं ना की त्यातली जी पोएट्री आहे, त्यातला जो काव्य चर्म आहे त्यातला, तो आम्हाला सगळ्यांना आवडतो. म्हणजे तिथपर्यंत नेण्याचं काम जसं आमच्या सगळ्या घरांनी त्याच्यावर केलं असं मला वाटतं, की त्याला व्हॉट इज ग्रेट, व्हॉट इज सुपर ग्रेट, सुपर डुपर काय आहे जगामध्ये, ते त्याला असं कळलेलं आहे. ज्याच्याकडे बघून तो लिहायला शिकला किंवा त्याच्या Yes. गुण डेव्हलप, त्यांच्याकडून आता आम्हाला कवितेची अपेक्षा. अरुण म्हात्रेंची कविता आम्हाला सुरुवातीला आहे. ओके ओके, ठीक आहे. मी एक ह्या ऋतुशहरातले नावाच्या पुस्तकातली कविता वाटतो. कविता कशी येते असं नेहमी म्हणतो ना, म्हणजे मी नेहमी कवितेचे कार्यक्रम असल्या की शांताबाईंची कविता म्हणतो. ती कविता कशी येते, सांजवनाच्या चार पाकळ्या उतरून दारी आल्या, असं वगैरे, ती छान कविता आहे, गोड कविता. मी मात्र कवितेकडे बघताना मला जे त्या काळात सुचलंय ते असं आहे की खिडकीतून हाका मारणारं आकाशाचं मांजर एकच असतं नेहमी. खिडकीतून हाका मारणारं आकाशाचं मांजर एकच असतं नेहमी. आपण वेळेच्या बशीत दूध होऊन तरंगतो. आपण वेळेच्या बशीत दूध होऊन तरंगतो लपलप. सगळ्या प्रहरांचे प्रहार खिडकीच्या गजाना धरून मोजतो आणि डोळे मिटून चाटत राहतो आपलं सनातन ठणकतं अंग. आपलं सनातन ठणकतं अंग. खिडकीतून जत्रेकडे जाणारा रस्ता दिसतो स्वच्छ आणि आपण चौकटीमधून पाहू शकतो रेडिओवरच्या गाण्यासारख्या बिलोरी बाया. रेडिओवरच्या गाण्यासारख्या बिलोरी बाया. आपण तणतण नाचू शकतो त्यांच्या पोशाखावरील झगमगत्या आरशांच्या तालावर. मांजर अंग फुगून बसतं अंगणात. मांजर अंग फुगून बसतं अंगणात, डोळ्यांची उघडझाप करत ते अधूनमधून निरंतर आपल्याकडेच पाहतं. आपण बंद करतो खिडकी आणि निरंकुश होऊन आपल्याला शब्दांच्या पारावर येऊन बसावं लागतं. आणि निरंकुश होऊन आपल्याला शब्दांच्या पारावर येऊन बसावं लागतं. डोळ्यात उतरत जाते डोंबारणीची कसरत. डोळे मिटून आपण तडम तडम ऐकतो आपल्या अवयवांचं घरंगळणं आणि अचानक जाणवतं की तोंडात कसला तरी कवितेसारखा च्युइंगम साचत चाललाय. आणि तोंडात कसला तरी कवितेसारखा च्युइंगम साचत चाललाय. क्या बात आहे. संकेत, तुझ्याकडे येतो. सर मगाशी म्हणाले की
तू त्यांच्या कविता ऐकून वाचून रिॲक्ट व्हायचास. हम्म. अरुण माते नावाचं वलय महाराष्ट्रामध्ये खूप वर्ष आहे, किंवा गारुड आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक गाणी कविता त्यांच्यापासून. हे वलय तू लहानपणापासून बघत आलेस, म्हणजे बाबांचे दौरे असतील, त्यांच्या कवितांचे कार्यक्रम, मोठ्या मोठ्या साहित्यिकांसोबत कलाकारांसोबत त्यांची उठबस, त्यांचं घरी येणं, हे सगळं वलय तू बघत होतास. हे वलय बघून तू लिहायला लागलास की ती खूप सहज प्रक्रिया होती? अरुण मात्रेंची जी गुण तुझ्यामध्ये आले त्याच्यातून ती कविता आली, की त्या ग्लॅमरमुळे तू लिहायला लागलास, की सुरुवातीला आकर्षित होऊन लिहायला लागलास? खरं तर ना ह्या दोघांमुळे न लिहिता मी एका तिसऱ्याच कारणामुळे लिहायला लागलो. आणि ते कारण आहे आमची मुलुंडची खोली, ज्याला आम्ही कवींची खोली असं आम्ही नाव दिलेलं होतं. ती मनोहरवाडीमध्ये एक अक्षरशः एक अशी छोटीशी खोली होती. आणि तिकडे दर शुक्रवारी हे सगळे कवी जमायचे. म्हणजे मी असं सतत फार कौतुकाने सांगतो की एक इंग्रजी चित्रपट आहे डेड पोएट सोसायटी, जिथे असे सगळे कवी एकत्र जमायचे आणि कविता वाचायचे आणि तिथून त्यांची प्रगती व्हायला सुरुवात झाली. तर तशी ही कवींची खोली होती, जिथे सगळे कवी मला भेटायचे, जिथे मला नायगावकर सुद्धा भेटायचे, नलेश पाटील सुद्धा भेटायचे, किशोर कदम सुद्धा भेटायचे, महेश केळुसकर भेटायचे, किरण येले भेटायचे. असे सगळे कवी तिकडे यायचे आणि सगळं म्हणजे बाजूला ठेवून फक्त कविता, एक एक कविता याच्यावरती चर्चा व्हायची, कविता म्हटल्या जायच्या आणि असं रात्रभर ती सगळी मैत्री कवितेचा चालू उत्सव राहायची. असायचा तो जवळजवळ एक कवितेचा उत्सवच असायचा. आणि त्यातून नंतर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. पण त्याचा प्रभाव इतका होता की मला अजूनही आठवतंय की पहाटेचे 3 वाजता 4 वाजता सगळे आम्ही घरी जायला सुरुवात करायचो. आणि तेव्हा कुठेतरी मला सुचायला सुरुवात व्हायची की आपण काहीतरी बघितलेलं आहे, आपण काहीतरी ग्रेट अनुभवलेलं आहे आणि ते आपण घेऊन परत घरी चाललोय. आणि तिथून मग माझ्या ती सहज प्रक्रिया होती, म्हणजे ती खूप सहज प्रक्रिया होती. इनफॅक्ट मला बऱ्याचदा असं वाटतं की माझ्या नकळत घडलेलं आहे हे सगळं आणि नकळत मी काहीतरी लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळं, हे जे संचित आहे हे सगळं इथून आलेलं आहे. आणि तो एक फार म्हणजे मला महत्त्वाचा- काय वाटतं, तो तिथपर्यंत जातोय सांगते की तुम्ही समजा कविता वाचत असलात नाही, एखादा संग्रह वाचताना, त्या संग्रह वाचता वाचता तुमच्या डोक्यात असं एक चक्र सुरू होतं, त्याच्याबरोबर आलेल्या कवितांच्या फीलबरोबर आलेलं, आणि मग ते चक्र तुम्हाला चालवतं पुढे. असं तसं हा तिकडे समजा गेला आणि एक नलेश पाटीलची ग्रेट ओळ ऐकली किंवा किशोरची ग्रेट ओळ ऐकली की मग ते त्याच्या मनात असं ते घुमत राहतं ना सारखं, की ते आणखीन एका गोष्टीला जन्म देत असं होतं ते. तर त्याच्यामुळे तो प्रोसेस साधारणतः असा आहे. मी नेहमी सगळ्या कवीला सांगतो की तुम्हाला कवी व्हायचं असलं ना, एकदम सिंपल, मराठीतली 100 पुस्तकं वाचा कवितेची, कविता लिहायला सुरुवात 101 पुस्तक तुमचं आणणार. आपण सर संकेतची बोलतो. संकेत, आधी कविता ऐकूया तुझी कविता आम्हाला ऐकायची. आत्ताच बाबांनी उल्लेख केला होता की आम्ही एक उर्दू मधली एक सिरियल बघतोय. तर ती सिरियल बघताना त्यातलं जे प्रमुख जे पात्र आहे त्याच्यावरती सुचलेली मला ही कविता आहे. आणि माझी इच्छा आहे की ही कविता कुठून तरी त्या पात्रापर्यंत पोचावी. तर तिच्यासाठी लिहिलेली कविता आहे. एकच मिनिट फक्त, म्हणजे ही जी कविता आता कसं लिगासी असते बघा, मी काही सिरियल बिरियल लिहिली नाही, पण अनेक दिवस अशा पद्धतीची जी कॅरेक्टर असतात ना, पिचलेली मुलगी किंवा पिचलेलं सगळं बॅकग्राऊंड असलेली मुलगी. तर मी संकेत असं लिहिलं होतं की रोज घराचा त्रास तुला ग बाई, रोज हिचा आरास तुला ग बाई. तर जवळजवळ असंच ते आहे. ते म्हणजे संपूर्ण ती सिरियल आहे ना, त्यात घराचा त्रास हेच बाईचं जगणं असं ते आहे. तर त्याच्यावरून ती कविता आहे. कशफनामा. तुझ्या वाळवंटी हातांनी किती अलवारपणे मिटवतेस आपल्यातली सरहद. तुझ्या वाळवंटी हातांनी किती अलवारपणे मिटवतेस आपल्यातली सरहद. पुसतेस फाळणीची रेघ नाजूक मुलायम बोटाने. पुसतेस फाळणीची रेघ नाजूक मुलायम बोटाने. 2 मुलूख नकळत एक होतात तुझं विरळ बेशकिमती हसणं पाहून. 2 मुलूख नकळत एक होतात तुझं विरळ बेशकिमती हसणं पाहून. हृदयाच्या ठोक्यांवर अंथरतेस तुझ्या अस्वस्थपणाची चादर. इतक्या कल्लोळातही तुझी तगमग देते ह्या कोरड्या दिवसांना दिलासा. इतके जवळ आणले आहेस मला की ऐकू येते मशिदीची बांग प्रार्थनेच्या प्रहरी. इतके जवळ आणले आहेस मला की ऐकू येते मशिदीची बांग प्रार्थनेच्या प्रहरी. मीही म्हणू लागतो सुरा अल फतिहा श्लोकासारखे. मीही म्हणू लागतो सुरा अल फतिहा श्लोकासारखे. तुझ्या डोळ्यातले अजान माझ्या देहावर शाईसारखे पसरताना. सकाळ आमीन म्हणते तुला बघितल्यावर. सकाळ आमीन म्हणते तुला बघितल्यावर. वाटते आपणच बनावा तो पीर धागा जो घट्ट करेल तुझे नि अल्लाचे नाते. मिटवेल तुमचे भांडण एकदाचे.
तुझ्या ठणकणाऱ्या शिरेवरून हात फिरवावा किंवा चांदण पाणी ठेवावे तुझ्या थकल्या डोळ्यांवर. किती माझं झालंय तुझ्या घरातलं ऊन, किती माझं झालंय तुझ्या घरातलं ऊन, किती आपल्याशा वाटतात त्या घरातल्या वस्तूही. खुर्च्या, पलंग, पडदे, गालीचे, किचन मधल्या हिरव्या टाईल्स, टेबल लॅम्प, पिवळा उजेड, जणू आपली गरिबीही एकत्र गिरवली असावी नियतीने. वा वा. जणू आपली गरिबीही एकत्र गिरवली असावी नियतीने. तुझी भाषाही रुंजी घालते माझ्या जिभेवर, तुझी भाषाही रुंजी घालते माझ्या जिभेवर, रेंगाळते, घुटमळते. प्रत्येक अल्फाज उच्चारल्यावर तुझी चव लागते ओठांना. म्हणून मी बोलतो उर्दूमध्ये कसेही काहीही, म्हणून मी बोलतो उर्दूमध्ये कसेही काहीही. तवक्को, तवज्जो, लफ्ज, एहसासात, मरकज, एहतराम, संगेमरमर, कुर्बानिया, जरुरियत, मशक्कत. केवळ ह्यासाठी की शब्दांनी मिटवावं आपल्यातलं अंतर, केवळ ह्यासाठी की शब्दांनी मिटवावं आपल्यातलं अंतर, किंवा व्हावं फुलपाखरू, फिरावं तुझ्या इर्द गिर्द. कैकदा वाटतं पुढचा जन्म व्हावा तुझ्या डायरीतल्या पानांचा. कैकदा वाटतं पुढचा जन्म व्हावा तुझ्या डायरीतल्या पानांचा, ज्यात लिहिशील तुला पडणारे प्रश्न, रसवंत अक्षरात हरवलेले तुझे मन. मी जपून ठेवेन तुझे एहसास कागदांच्या छातीत, आणि तुला वाटणारं प्रेमाचं खौफही मी कवटाळून घेईन कायमचा. केवळ प्रियकर नाही, केवळ प्रियकर नाही, बाप म्हणूनही जन्म घेईन एकदा. केवळ प्रियकर नाही, बाप म्हणूनही जन्म घेईन एकदा. मागच्या जन्मी दिलेल्या तमाम जखमांवर ह्या नात्याचा लेप लावीन. कठोर हातांनी शिंपडेन आशीर्वाद इत्तरासारखा. तुझ्यातल्या लहान मुलीचं बोट शेवटपर्यंत धरून ठेवीन. शायद म्हणूनच लांब राहीन तुझ्यापासून, शायद म्हणूनच लांब राहीन तुझ्यापासून. लिहित राहीन आजन्म तुला, आणि जिंदगीच्या गुलजारपणाला तुझं नाव देत राहीन. आळवत राहीन हा कशफनामा, तू भेटेपर्यंत, तू भेटेपर्यंत. सर, फक्त प्रियकरच नाही तर बाप म्हणून जन्म घेत एकदा असं तुमचा मुलगा सांगतोय. काय सांगाल ही संकल्पना एक खूप वेगळी वाटली मला, किंवा मी काय सांगू? ऍक्च्युली म्हणजे आता हा सगळा प्रगल्भ विचार आहे. स्त्री मुक्तीच्या बाबतीत आपण जे बोलतो ना, तर स्त्री मुक्तीच्या बाबतीत आपण काय नेहमी असं विचार करतो की तिचं दुःख जाऊ दे, तिला चांगला नवरा मिळू दे, मग त्याला चांगला अशा पद्धतीचं असतं. पण मला असं वाटतं मुळामध्ये बेसिक जर का स्त्रियांचं सगळं स्वातंत्र्य, मुक्ततेचा विचार आणि चांगलं जगणं असं जर का त्यांना हवं असलं ना, तर त्यांना चांगले बाप मिळायला पाहिजेत, असं ते बेसिक आहे त्याच्या मागचं. आणि आपल्याकडे हे अजून पसरलेलं नाही, कारण हे कोणी आता डायरेक्ट बोलू शकत नाही की बाप खराब आहेत त्यांचे म्हणून मुलीचं वाटोळं झालेलं आहे, असं आपल्या महाराष्ट्रात तर खूप आहे. म्हणजे आपण तुला तर माहिती आहे पत्रकार म्हणून की प्रेमात पडली म्हणून एका बापानीच मुलीला मारलेलं असं सुद्धा बघितलेलं आहे. तर तुमचे वडील जितके छान असतात ना, आणि वडील ज्या पद्धतीनं तिला असं नर्चर करतात मुलीला, तसं नर्चर करणारा बाप जेव्हा मिळेल ना, तेव्हा हा सगळा तिढा तुटेल असं मला वाटतं. फक्त मित्रच चांगला मिळाला, नवराच चांगला मिळाला असं नाही, तर सुरुवातच अशी झाली पाहिजे की बापच चांगला मिळाला पाहिजे, तर ते होऊ शकेल. संकेत, बाप चांगला मिळाला पाहिजे म्हणतात, तू काय सांगशील? एक खरं तर मला असं सांगावं वाटतं की बाबांनी कधीच असं मला सांगितलं नाही की तुला बसून ही कविता वाचायची आहे, किंवा तुला बसून ह्याचा अभ्यास करायचा आहे, किंवा तुझा व्यासंग असा असला पाहिजे, किंवा असं काही. त्यांच्या कवितेची लेखणी किंवा त्यांचं कवित्व हे बघत बघत मी शिकलोय हे सगळं, आणि ती खूप मोठी देण आहे मला खरं तर. आज जेव्हा जेव्हा मी स्टेजवरती कार्यक्रम करतो, किंवा जसे आपण पूर्वी कार्यक्रम करायचो, तर त्याची तयारी जी आहे ती तयारी सगळी इथून आलेली तयारी आहे, ती काय मी अशी केलेली तयारी असंही नाही. तर मला असं एक सतत वाटत राहतं की बाबांनी जे जे काही केलं, म्हणजे कविता तर कविता, निवेदन तर निवेदन, गाणं लिहिणं तर गाणं लिहिणं, तर सतत माझ्यासाठी एक बेंचमार्क असायचा की ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. तर ही ओळ ऐकल्यानंतर मला सतत वाटायचं की अरे यार, आपली ओळ ह्याच्यापेक्षा सॉलिड असली पाहिजे, तरच आपण बाबांसमोर उभे राहू शकतो. कधीतरी त्याच्या पुढे तू गेलायस, किंवा असं कधी वाटलं की नाही याच्यापेक्षा मी सॉलिड लिहिले? नाही, असं तो कसं सांगेल? स्वतःच्या कवितेविषयी त्याला कधी असं वाटलं नाही, मला खरंच कधी नाही वाटलं. कारण मी जेव्हा जेव्हा लिहिलं ना, म्हणजे आता हे जर का आहे कशफनामा असं हे लिहिलं, आणि त्याच्यानंतर मी आता लिहू कशाला नावाची कविता वाचली, की माझ्या एकदम पटकन लक्षात येतं की आपण एवढी छलांग अजूनपर्यंत मारली नाहीये, आणि ते आपल्याला करण्यासाठी अजून बराच अभ्यास करायचा आहे, बरेच कार्यक्रम करायचे आहेत, बऱ्याच कवींना भेटायचं आहे. पण आणखीन एक ह्याला जोडून मी सांगतो, म्हणजे
तो मुद्दा त्याच्याकडून मिस झालेला आहे असं मला वाटतं की मी आता कविता करतो ना की ओके मी कवी आहे आणि मला ते आवडतं. मला कवी म्हटलं तरी पूर्वी ते पण मी नाकारायचो. मला कवी बिवी म्हणू नका कारण मी कार्यकर्ता होतो. मी राष्ट्रसेवा दलामध्ये होतो, चळवळीत होतो किंवा स्त्रीमुक्तीच्या सुरुवातीच्या सगळ्या बहरामध्ये त्या सगळ्या लोकांबरोबर होतो. मग अंधश्रद्धा निर्मूलन असलं की त्याच्यामध्ये मी असायचो. महाराष्ट्र विज्ञान यात्रा झाली की त्याच्यामध्ये मी फिरायचो. किंवा अगदी अलीकडे संविधान बचाव म्हणून जे आता आंदोलन सुरू झालं आहे तर त्याच्यामध्ये मी आहे आणि त्याच्यामध्ये आता सगळं गावोगावी फिरायचा आमचा प्लॅन चालला आहे. तर कवित्व नावाची गोष्ट नाही तशी ना फार थोडी आहे माझ्यामध्ये. म्हणजे बाकीच्या लोकांच्या दृष्टीने ते अजून मला कार्यकर्ताच म्हणतात आणि संविधानावर गाणं लिहिता अरुण असं मला सांगतात. तर तो जो भाग आहे ना वैचारिक भाग आहे ना तो खूप आहे असं मला वाटतं. म्हणजे इतर लोक पण आता आमच्याबरोबरचे समजा प्रेम करणारे लोक असतील ना तर ते प्रेमावरची कविता लिहितील आणि सुंदर प्रेमावरची कविता लिहितील. पण त्याच्यात हा जो आस्पेक्ट असतो ना की मी तुझा मित्र होता ना बाप होईन तुझा हे त्यांच्यात येणार नाही. कारण तो जो विचार आहे ना तो त्या चळवळीतून आलेला विचार आहे आणि त्याचं एक वेगळं कन्सिडरेशन म्हणा ते माझ्यापाशी जमलं. ते म्हणजे मी त्या अर्थाने खूप भाग्यवान आहे की अनेक चळवळींशी मी असा खूप जवळ कनेक्टेड आहे आणि मला आवडतं. मी सांगतो त्यांना की ते घाबरतात. आता अलीकडे घाबरतात हे तुम्ही कवी म्हणून तुमचं किती मानधन असेल वगैरे सांगायचं. म्हटलं नाही रे चळवळ म्हणजे मानधन कसलं मी येतो असा रस्त्यावर गायला तुझ्याबरोबर. तर हे अजून मी ते ठेवलंय मुद्दाम आणि ते मला वाटतं की ते जास्त समृद्ध करतं तुम्हाला एखादी कविता. संकेतने आता एक उल्लेख केला म्हणजे आम्हाला लिहिणारे अरुण मात्र जसं आवडत असे गाणारे अरुण मात्र आवडतं. संकेतनी त्या कवितेचा उल्लेख केला बेंचमार्क कविता म्हणजे ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची धुलती गेली तरी सावली भेटायची. ती कविता आम्हाला ती मला तुमच्याकडनं निश्चितच ऐकायला आवडेल आणि आग्रह आहे की ते ऐकायचंच आहे. ओके ओके. नाही ते मी ऐकवतो कविता. फक्त ते ऐकवण्याच्या अगोदर म्हणजे सगळ्या लोकांना ते कळायला पाहिजे की माझं जे बालपण सगळं गावाकडे गेलं ना ते गाव सगळं रिफ्लेक्ट झालं त्या कवितेमध्ये. मला नेहमी हल्ली वाटतं की एक कवितेचा माझा जो भाग आहे प्रांत आहे ना त्याच्यात मी हे गाव मिस करतो ते अनेक वेळा लिहिलेलं आहे की मला ते नाही म्हणजे खिडक्यांच्या गजांवर आता एवढंही आभाळ नाही माणसं पंख तुटल्यागत बिरबिरत आहेत पहाटेपासून रस्ते आकाशस्थ निघून इथून तिथून संपतच नाहीत कुठेही शहरातले ऋतू बहरतात निवळतात रस्त्यातच अजस्र प्राण्यांच्या अवशेषांवर कावळ्यांच्या झुंडी बसल्यावर रान थरारते तसे रस्ते थरारतात ते काय की असं एक शहराची जे इम्प्रेशन आहे ना ते इम्प्रेशन झालं. त्या इम्प्रेशनच्या मागचं कारण काय का मी असं म्हणतो तर ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायचे असं ते झालेलं आहे. तर मी ते सतत मिस करतो ते सगळं आलेलं आहे आणि ती कविता गावाकडची आहे म्हणून मला असं वाटतं की आपल्या कवितेत गाव पाहिजे कुठेतरी. या कवितेचं वेगळेपण काय म्हणजे जेव्हा आम्ही प्रत्येक वेळेला अनेक वेळा ती कविता तुमच्या तोंडून ऐकली आहे महाराष्ट्रात पण ती कविता प्रत्येक वेळेला नवीन भासते किंवा प्रत्येक वेळा ती ऐकावीशी वाटते का काय मला खरं तर त्याचं उत्तर द्यायचं आहे कारण मी त्याचा जरा सारखा दर काही दिवसांनी त्याचा एक वेगळा अभ्यास करत असतो. पण मला असं वाटतं की आता जर का आत्ताचा काळ बघितला ज्याच्यामध्ये सगळंच बंद होतं आणि कुठेच कोणी बाहेर गेलं नव्हतं तर ही कविता अधिक जवळची वाटायला लागते कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मिस करता. तर कुठेतरी हा एक नॉस्टॅल्जिया आहे पण फक्त नॉस्टॅल्जिया पुरता नॉस्टॅल्जिया असं नाहीये त्यात एक निरागसपण आहे आणि ती एका अशा माणसाची कविता आहे ज्याने गाव आणि शहर ह्याच्या उंबरठ्यावरती उभं राहून ती कविता लिहिलेली आहे की आपण सोडत चाललोय ते सगळं आणि त्याची भीती आहे की आपण सोडत चाललोय हे सगळं आणि आपल्यातून हे निसटत चाललंय आणि त्याच्यावर उदाहरणार्थ आता आज मी कर्जतवरून आलो आणि आपल्या मुलाखतीसाठी आलो तर मला इतकं वाईट वाटत होतं ना या गोष्टीचं की अरे इतकं सगळं सुंदर हिरवगार आहे आणि मला आता हे सोडावं लागतंय. मी चाललो परत शहराकडे असं ते असतं ना एसटीत बसल्यावर लक्षात येतं अरे बापरे आपण चाललो परत सगळ्या ड्राय अशा गोष्टींकडे चाललो परत. तर ते मी खूप मिस करतो त्याच्यामुळे त्यातून ती कविता लिहिलेली आहे. आणि त्यातली पहिलीच ओळ अशी आहे की मी असं सगळ्या झाडांना शाळेच्या कुंपणाच्या झाडांना असा हात लावत जातो. लहान मुलं सगळी जातात ना सगळ्या झाडांना हात लावत जातात तर मला वाटतं तर ती त्यांची शाळा असते पहिली शाळा भरलेली ही सगळी झाडं छोटी छोटी कुंपणावरची आहेत आणि त्यांना हात लावतो असा त्या मुलांशी बोलत तो शाळेत जातो असं ते आहे. तर मी ती तर कविता ऐकवतोच नवीन काही कडवी त्यातली लिहिली ती पण ऐकवतो फार सुंदर आहे. तर त्यातलं असं ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरीही सावली भेटायची ते दिवस आता कुठे
त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. हात देताना तिला, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. ते दिवस आता कुठे. पुढचं एक फार ह्याच्यातलं घरातलं असं कडवं आहे की गावाकडचं कडवं असं आहे की कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. अनेक ठिकाणी भाग घेतला, हे पण करून बघितलं, ते पण करून बघितलं, पण शेवटपर्यंत काही गेलो नाही. हे अर्धवट सोडलं, ते अर्धवट सोडलं, ह्या चळवळीतून बाहेर पडलो, तिकडे असं सगळं खूप झालं. तर ते कार्यकर्त्यांना फार आवडतो हा शेर की कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. नेमक्या वळणातुनी, नेमक्या वळणातुनी पावले परतायची. नेमक्या वळणातुनी पावले परतायची. ते दिवस आता कुठे. आणि खूप छान शाळेचा शेर आहे. गावची शाळा किती मोठी असते किंवा मनातली शाळा किती मोठी असते आपल्या की वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. ते नदी काठी भटकणे, ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते दिवस आता कुठे. आणि मग आता नवीन काही शेर लिहिलेत तेच जसं चुपके चुपके रात दिन जसं आणखीन म्हणत जातात ना अनेक लोक पुढे पुढे, तसं ह्याचं पण पुढे पुढे असं की झाड पानाना घराचा एवढा होता लळा. झाड पानाना घराचा एवढा होता लळा. गावच्या लेकी सुनांची, गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची. गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची. ते दिवस आता कुठे. आणि आता गाव की मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे. मोडक्या छपरातुनी घुसती उन्हाची पाखरे. माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची. माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची. ते दिवस आता कुठे. मेघ गावातून जाती होनी अल्लड धुके. मेघ गावातून जाती होनी अल्लड धुके. गाठण्या शाळा सकाळी, गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. गाठण्या शाळा सकाळी ती उन्हे धावायची. ते दिवस आता कुठे. किंवा हा गावचं सगळं वर्णन करणारा एकच शेर आहे की बोल गळल्या अन्न आळ्या जातीत होत्या वाटल्या. बोळ गल्ल्या अन्न आळ्या जातीत होत्या वाटल्या. फक्त वर्षाच्या सणाना, फक्त वरच्या सणाना माणसे वितळायची. फक्त वर्षाच्या सणाना माणसे वितळायची. ते दिवस. आणि गाव सोडताना काय वाटतं की सोडताना गाव वाटे राहिले काहीतरी. सोडताना गाव वाटे राहिले काहीतरी. तेच सांगाया जणू, तेच सांगाया जणू दारात मांजर यायची. तेच सांगाया जणू दारात मांजर यायची. ते दिवस आता कुठे. आणि तो मुख्य शेर त्या ओरिजिनल गझलमधला किंवा त्या गाण्यातला की गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. गाव इतकं इनोसंट होतं की असं गवतासारखं गाव अख्खं असायचं. म्हणजे अजून सुद्धा गेलं की असं
गवत गोजिरे गाव आपण बघतो गावाकडे जाताना, ते गवतासारखं निर्मळ गाव असतं. सगळ्यांचं स्वागत करतं, सगळ्यांना बोलावतं, काही दुजाभाव करत नाही. कोण मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, काही नाही, सगळ्यांचं स्वागत. म्हणजे कुत्रा आला तरी स्वागत. मी असं सांगतो ना, कुत्रा आला तरी गवतात खेळतो, कोंबडा आला तरी खेळतो, आणि साप आला तरी छान गवतातून वावरत असतो. तर ते गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. मग इतकं सापांचं पण काय व्हायचं गाव सोडताना? सोडताना गाव त्यांची, सोडताना गाव त्यांची, कात हिरवी व्हायची. सोडताना गाव त्यांची, कात हिरवी व्हायची. ते दिवस आता कुठे? आणि हा आता मराठी माणसाचा शेर. म्हणजे ह्या सगळ्या शेराचं किंवा ह्या कवितेचं सगळ्यात सार काय आहे की गाव किती ग्रेट होतं, कसं गरिबीत पण गाव आवडायचं, गरिबीत पण शाळा आवडायची. का? काही नव्हतं त्यावेळी, काही नव्हतं. ही श्रीमंती, अभावाची श्रीमंती त्याला म्हणतो मी. तर अभावाची श्रीमंती काय की फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. पण उगवत्या चांदण्यावर, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. ते दिवस आता कुठे? सांगितलं अनेक रिलेव्हन्स आहेत. म्हणजे ती सकाळी शाळा गाठायला ती उन्हे ती धावायची. म्हणजे आता ते तो रिलेव्हन्स जाणवतोय, संदर्भ जाणवतोय. 1.5-1.25 वर्ष शाळेतच मुलं गेलेली नाही. त्यामुळे त्यांनी सरांनी जे सांगितलं की शाळा गाठण्यासाठी सकाळी सकाळी जी धावपळ असायची, प्रत्येक गोष्ट त्याची जी आहे ती वाहून जाते किंवा गावचे संदर्भ आहे. पण तू थोडा टेक्नोसॉवी जनरेशन मधला कवी आहेस. बरोबर. तुझ्या प्रेमाच्या कवितांमध्ये संकल्प वेगळे असतात, डेटिंग साईट्स असतात, सोशल मीडिया असतो, तुझ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे ते रेफरन्सेस असतात. त्याच रेफरन्सवरची तुझी एखादी प्रेमाची कविता ज्याच्यामध्ये हे संदर्भ आहेत किंवा असे आधुनिक संदर्भ त्याला आहे. खरं तर तशा संदर्भांची एक आहे कविता, पण ती मला इथे आजच्या कार्यक्रमामध्ये वाचावीशी नाही वाटत, कारण हा जो माहोल आहे हा माहोल फार वेगळा क्रिएट झालेला आहे. आणि मला पुन्हा एकदा एक असं वाटतं की आता ही जर का कविता घ्यायची तर या कवितेविषयी मी असं खूप वेळ बोलू शकतो, पण अगदी जर का मला थोडक्यात जरा सांगावंसं वाटलं तर हे की कुठलीही कविता किंवा कुठलीही ग्रेट कविता, आपण त्याला ग्रेट का म्हणतो? कारण ती अजरामर असते आणि ती निरंतर राहते. तर ह्या कवितेमध्ये मला फार निरंतर पण जाणवतो. म्हणजे आत्ताही 20 वर्षानंतर जर का कोणीही कविता वाचेल तर त्यालाही पुन्हा ही गुणगुणावीशी वाटते. सहज म्हणाले अरुण सर माझी बोलता बोलता की अगदी निरागसता त्या ह्याच्यात जाणवली की कवितेवरचं हळूहळू त्याच्यावरती जोडत जात आहे की कवितेशी जोडले, कारण संदर्भ तेच आहे. फक्त काळ बदलतो, त्या काळानुरूप वेगवेगळे संदर्भ जोडले जातात. याच्याविषयी काय सांगितलं? कारण ती कविता मोठी होताना दिसते तुला इथे. खरं तर काय माहिती आहे ना, मला मोठी होताना दिसण्यापेक्षा ती कविता मोठी होऊनच आलेली आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की सवाष्ण होऊनच येते बाई, तर तशी ही कविता अशी पूर्ण रूपाने आलेली कविता आहे आणि म्हणून ती फार अशी अंगावरती येते आपल्या. दुसरी गोष्ट ही आहे की कुठलीही चांगली कविता तुम्हाला शेवटपर्यंत आधार देते, तर तशी कविता आधार देणारी कविता आहे. म्हणजे जर का कोणी खरंच असं घरात अडकून पडलं असेल, त्यांनी ही कविता वाचली तर थोडा वेळ का होईना पण त्याला असं लिबरेट झाल्यासारखं वाटतं. तर म्हणून ही कविता मोठी आहे. झाडांचा मस्त छान तो गारवा जाणवतो. ऍब्सोल्युटली. आणि म्हणून मला असं वाटतं की फक्त ह्यांचाच नाही, तर तुम्ही नायगावकरांच्या कविता वाचल्या, तुम्ही नलेश पाटलांची कविता वाचली, तुम्ही किशोरची कविता वाचली, तर तुम्हाला सतत तो एक आपलेपणा जाणवत राहतो आणि म्हणून ती तुम्हाला आपलीशी वाटत राहते कविता. म्हणजे मला हा म्हणतो त्याप्रमाणे जोडतो फक्त की आम्ही खरोखरच अगोदरची वाटतो. याचं कारण काय, ती जी काही गोष्ट आहे ना ती एक आमच्यामध्ये आहे खूप. म्हणजे गावाविषयी प्रेम, आई वडिलांविषयी कृतज्ञता, घराविषयी ओढ आणि तो सगळा माहोल आवडणं, हे सगळं ते आमच्यामध्ये खूप आहे. आणि एक धागा दिसतोय म्हणजे संकेत आणि तुम्ही दोघंही कविता या विषयावरती किंवा एकाच संदर्भावरती भरभरून. म्हणजे आता हा खूप फॉरेन फिरला, बऱ्यापैकी जग फिरला. रोमला गेला की रोमच्या गोष्टी सांगतो, तिकडे स्वित्झर्लंडला गेला तिकडच्या गोष्टी सांगतो, चित्रकार सगळे जे आहेत फ्रान्समध्ये गेला तिकडच्या गोष्टी सांगतो. तर त्याला ते नवेपण आहे ते त्याला फॅसिनेट करतं, मला माहिती आहे. पण त्याला आता तिकडे गेल्यामुळे कदाचित असं कळायला लागलेलं आहे की त्या सगळ्या फॉरेनच्या वातावरणामध्ये हे जे जुनंपण आहे ना, की घर, गाव, अंगण आणि ती सगळी माणसं एकमेकांना धरून असलेली, तर ते ग्रेट आहे हे आता त्यांना पण कळायला लागलंय. म्हणजे तू आता मगाशी म्हटलात ना की टेक्नोसावी आहेच, म्हणजे तो अशा अर्थानं
सगळ्या आधुनिक जगाचा रिप्रेझेंटेटिव्ह समजा आहे की खूप ऑनलाईन कामं करणार किंवा ऑनलाईन सगळं जग असतं. पण या सगळ्या जगामागे सगळी गंमत खरी कधी येते की तुमचं असं उबदार घर असलं, एक गावाकडचं घर असलं की ते तुम्हाला खूप आवडतं. म्हणजे आता हा समजा खूप कॉस्टली अशा हॉटेलमध्ये जात असेल, त्याच्या सगळ्या पोझिशनप्रमाणे खूप कॉस्टली 3 स्टार पाहिजे, 4 स्टार पाहिजे असं त्याला वाटत पण असेल आणि तो तसं करत पण असेल. पण त्याला मग त्याचं गुहागरचं घर आहे ना, आईचं घर, ते भयंकर आवडतं. म्हणून तर त्याला घर ते छोटंसं आहे, छोटंसं अंगण, पण पाठीमागे माडाची झाडं आहे, समुद्रकिनारा आहे, तर ते त्याला खूप आवडतं. याचं कारण हे आता त्याला ना कळायला लागलं की माणूसपण नावाची गोष्ट जी त्याची सजलेली आहे, त्याची आरास म्हणजे माणूसपणाची आरास आहे तिकडे. आपण ऐकूया पुढची कविता. येस, अगदी नक्की नक्की. ही प्रेमकविताच आहे, पण ह्याला थोडासा जरा वेगळं रूप दिलेलं आहे. प्रतीक्षा नावाची कविता आहे. प्रतीक्षा. आपण इतक्या सहज भेटणार नाही, आपण इतक्या सहज भेटणार नाही, खूप जन्म लोटावी लागतील त्याआधी. आपण इतक्या सहज भेटणार नाही, खूप जन्म लोटावी लागतील त्याआधी. तू येशील आधी मी नंतर, तू येशील आधी मी नंतर, तू होशील नर मी मादी. तू बीज मी त्यातून साकारणारे वृक्ष, तू बीज मी त्यातून साकारणारे वृक्ष. दोघे अनोळखी असूनही ठेवू सृष्टीचा समतोल कैक जन्म. दोघे अनोळखी असूनही ठेवू सृष्टीचा समतोल कैक जन्म. पुन्हा विलग होण्यासाठी, पुन्हा न भेटण्यासाठी, अखेरच्या जन्मापर्यंत, अखेरच्या जन्मापर्यंत. पण जेव्हा भेटू एकदाचे, पण जेव्हा भेटू एकदाचे, तेव्हा पंचमहाभूते साजरा करतील आपला जन्मोत्सव, तेव्हा पंचमहाभूते साजरा करतील आपला जन्मोत्सव. आभाळातला प्रत्येक मेघ होईल कालिदासाचा मेघदूत. जन्म घेईल एखादा संत कवी, जन्म घेईल एखादा संत कवी. चराचराला जागा करेल आपल्यावर लिहिलेल्या अभंगांनी. पक्ष्यांच्या स्वरातून ऐकू येईल नवरसांची नांदी. आणि असण्या नसण्यावर उगवेल टवटवीत नवे ओंकार फूल. म्हणून मी काळाच्या तंद्रीत, म्हणून मी काळाच्या तंद्रीत, पुढच्या जन्माच्या प्रतीक्षेत उभा एखाद्या नक्षत्रासारखा, पुढच्या जन्माच्या प्रतीक्षेत उभा एखाद्या नक्षत्रासारखा. संकेत, याच्यावरून आता तू अरुण सरांना सांगावस कुठली कविता त्यांनी वाचावी? आता वेगळ्या याच्यावर अरे मी जर का हे सांगायला लागलो तर आमच्यात डेफिनेटली वाद होतील, कारण चालेल. पण आता ह्याच तो धागा तो ना प्रेमाचा, तर हा प्रेमाचा अशा पद्धतीने बोलतो समजा हां, की अशा ठिकाणी आपण भेटूया किंवा भेटणार आहोत. तू बीज आहेस आणि मी त्यातून निर्माण होणारा वृक्ष असणार पुढे, अशी त्याची एक ही आहे. तर आम्ही आता तशा अर्थाने साध्याच कविता लिहिल्या, पण त्याचं परत एकदा बीज इकडे सापडतं. आता ही त्यांनी काय वाचली पण नसेल, पण तुझ्या लक्षात येईल की तू येतेस कुठल्याशा जुन्या दिवसाचं पूर्ण सामर्थ्य घेऊन. तू येतेस कुठल्याशा जुन्या दिवसाचं पूर्ण सामर्थ्य घेऊन अचानक, आणि प्रत्येक क्षण परजल्यासारखा धारदार बनतो. आणि तेव्हा प्रत्येक क्षण परजल्यासारखा धारदार बनतो. तू इतकी ओळखतेस मला आणि माझ्या आयुष्याला की मीच मला अनोळखी होऊन जातो, की मीच मला अनोळखी होऊन जातो. जुना प्रत्येक चिरा हलवून तू खणतच जातेस मला, प्रत्येक चिरा हलवून तू खणतच जातेस मला. तू येतेस ते दिवस वादळ शोधणारे, किनाऱ्यावर गर्दी केल्यागत पावसाच्या सरी. नुसता खांद्यावर हात ठेवून तू पोचतेस थेट माझ्या सकट माझ्या झाडांच्या आयुष्यात, आणि सरकत राहतेस वेताळाच्या हातासारखी सर्वांच्या स्वप्नातून त्यांची मौने तोडत. किती साधेपणे येतेस तू, किती साधेपणे येतेस तू, आणि शांतपणे आवरतेस एक एक ऋतू. मग जातानाच का अवघडतेस, जातानाच का अवघडतेस, सारं अवघड अवघड करून जातेस, सारं अवघड अवघड करून जातेस. एक ना मला खरं तर सांगावंसं वाटतं की बाबा आज ज्या कविता वाचतायत त्या फार दिवसांनी वाचतायत, आणि फार म्हणजे अशा कार्यक्रमात ज्या नाही वाचत त्या कविता आज वाचतायत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण मला अदरवाईज असं ऐकता नाही. अनरेड अनहर्ट अरुण मात्र हे तू ऐकलेली, जे महाराष्ट्रातल्या अनेक त्यांचे हे पण त्यांनी ऐकलं. कसं वाटतं, काय सांगशील? जसं तुम्हाला कविता फार, मला एक फार सुरुवातीपासून मला हे सांगायचं, आणि फक्त मलाच नाही, म्हणजे जर का आज ऋग्वेदी असती तर ऋग्वेदीने पण सांगितलं असतं की 80% अरुण म्हात्रे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही. आणि ते दिवस आता कुठे, किंवा नुसतेच दिवे जळतात, किंवा विसरता येत नाही, हा फक्त काही एक कविता आहेत ज्या आज महाराष्ट्रभर लोकप्रसिद्ध आहेत. पण जो खरा अरुण म्हात्रे आहे, जो खरा आतला जो अरुण म्हात्रे आहे, तो मला अजूनपर्यंत वाटत नाही की लोकांपर्यंत आला. आणि सतत माझा आणि त्यांचा एक ह्याच्यावरून खूप मोठा सतत वाद होत असतो की
ह्या कविता वाचा, हे कळलं पाहिजे लोकांना, किंवा हे पण लिहिलं गेलं आहे हे सुद्धा लोकांना कळावं. आणि फक्त ह्यांचंच नाही, तर मला सतत वाटतं की अशोक नायगावकर सुद्धा फारसे लोकांना कळले नाही. आणि तुला माहिती आहे, कारण आपण मिळून ह्या कार्यक्रमाचे प्रयोग करायचो, तर सतत मला असं वाटतं की यांचं जे मूळ जे साहित्य आहे ना, ते अजूनपर्यंत लोकांकडे आलेलं नाहीये. आणि खरं तर हे यायला हवं. हा अरुण म्हात्रे जो खूप वेगळा आहे, जो खूप आतला आहे, जो खूप अलिप्त आहे. पण खरं सांगायचं तर कदाचित आता लोकसत्ता हा कार्यक्रम करतोय, त्याच्यामुळं एक जबाबदारी मला असं वाटतं की लोकसत्तेच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम सगळीकडे जाईल. तेव्हा त्यांना असं वाटायला नको की हे पॉप्युलर कवी, मंचीय कवी हे मंचावरचं सगळं बोलायला लागलं. त्यांना कळलं पाहिजे की मंचाव्यतिरिक्त खूप काही आम्ही लिहिलेलं आहे. मंचीय कवीचा असं तुम्ही विषय काढला, एक स्टॅम्प मारला होतो मंचीय कवीचा, बरं. किंवा तो मंचीय कवी आहे, त्याविषयी काय सांगा? कारण तुमची स्टेजवरची तुफान बॅटिंग आम्ही बघितलेली आहे, कविता आणि लोकांवरती त्याचं पडणारं गारुड बघितले. कारण मंचीय कवी जेव्हा स्टॅम्प मारला जातो किंवा थप्पा मारला, तेव्हा काय वाटतं, काय तुम्ही सांगाल त्याच्याविषयी? म्हणजे आता वाईट वाटतं मला स्वतःला, कारण हे मंचीय कविता आम्हाला स्टॅम्प मारणारे हे आमचे मित्रच आहेत, तसे आमच्याबरोबर लिहिणारे. काय झालं की आम्ही हा कार्यक्रम करायला घेतला आणि तो पॉप्युलर झाला, म्हणजे लोकांना आवडायला लागला आणि आम्हाला बोलवायला लागले, आमची नावं माहीत झाली लोकांना वगैरे. तर जे आमच्याबरोबर वाचत होते कविता, नेहमी असायचे आमच्याबरोबर, ते हळूहळू या अर्थाने मागे पडले म्हणजे माहीत नाही झाले लोकांना. आणि तोच एक राग त्यांनी असं केला आणि आम्हाला त्यांनी मंचीय म्हणायला सुरुवात केली. तीच सगळी म्हण, जी माणसं अगोदर मला दाद देत होती, पण त्यांना माझं पॉप्युलर पण म्हणा किंवा मी सगळीकडे जातो म्हणा हे जरा खटकायला लागलं. आणि तेच मग काय तो त्याच कविता वाचतो, गाऊन कविता वाचतो, असं करत ते त्याची पण टिंगल करायला लागले. पण खरं तर मला काय वाटतं की आता तो जो कार्यक्रमाचा भाग असल्यामुळे अनेक ठिकाणी नवीन ऑडियन्स असतो, अनेक ठिकाणी गावाकडचे लोक असतात, त्याच्यामुळे काही कविता म्हणाव्या लागतात परत. त्याला कार्यक्रमाची रिक्वायरमेंट त्याप्रमाणे करतो. तर त्यांना हे खरं तर कळायला पाहिजे की ओरिजिनल अरुण वेगळा आहे, तो खूप वेगळं लिहितो वगैरे. पण जे विद्यापीठातली विशेषतः मंडळ आहेत, म्हणजे डायरेक्ट बोलायला पण मला काही वाईट वाटणार नाही, त्या विद्यापीठातल्या लोकांना सारखा हा प्रॉब्लेम झालेला आहे की आम्ही शिकवतो तिकडे मराठी कविता, आम्ही एवढं अध्ययन करतो आणि अमुक तमुक लिहितो वगैरे, आणि लोकांना जर माहीत आहेत हे भलतेच लोक माहीत आहे, म्हणजे आम्ही लोक माहीत आहोत. तर त्यांना एक असा सूक्ष्म राग आहे त्याचा, आणि त्याच्यामुळे मग ते हे मंचीय बिंचीय म्हणजे अशी आमची सगळ्यांची सकट नावं लिहितात वगैरे. पण या माध्यमातून मी सांगू शकतो की आम्ही अशी एक मोठी कविता पण मी लिहिलेली आहे. म्हणजे जी कविता अभ्यासावी, ज्या कवितेचा जर गंभीरपणे विचार करावा, हे सगळं करावं अशी कविता लिहिलेली आहे. म्हणजे ऋतू शहरातले काय, किंवा माझं कोसोमैल दूर आहे चांदणी, आणि आता एक सेमिनार नावाचं माझं पुस्तक आहे. तर त्यातली कविता ही खरं तर अभ्यास करण्यासारखी कविता. पण सुदैवानं माझ्या की माझ्या कवितांवर बऱ्याच मोठ्या लोकांनी पण लिहिलं आहे. वसंत आबाजी ढाक्यांपासून, डॉक्टर मसू पाटलांपासून, जे सगळे मोठे समीक्षक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे, मधू पाटील आहेत त्याच्यात, त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता लोकांना कळेल हळूहळू. कविता रेंगाळतात शब्दात, तोंडावरती किंवा जिभेवरती, लोकांच्या ओठांवरती त्या कविता असतात. तेच आवडत नाही काही लोकांना. साकेत, तू सुद्धा प्रेझेंटेशनवरती तुझं खूप भर असतं, तर त्याच्याविषयी काय सांगशील? कारण एक जसं सर्व रिक्वायरमेंट असते स्टेजवरती लोकांसमोर तू जेव्हा जातोस, तर सादरीकरणावरती तुझा भर कसा असतो? कारण अरुण म्हात्रे हे सादरीकरणामधले, जर का आपण म्हटलं तर सचिन तेंडुलकर, तुझं काय असतं सादरीकरणाच्या बाबतीत? एक खरं तर ना, आमच्या दोघांमध्ये जो एक फरक आहे तो हा आहे की बाबा खरंच बॅटिंग करतात. म्हणजे ते गेले स्टेजवरती की ते बॅटिंग करतात. आणि मी बऱ्याचदा बघतो की त्यांच्याकडे फक्त असं सगळे लूज सगळे कागद असतात, त्याच्यावरती सगळ्या कागदांवरती मार्किंग केलेलं असतं की इथे हे, इथे ते, इथे ते, इथे ते. पण हे सगळं नाकारून ते स्ट्रेट त्यांचं सुरू करतात आणि तो कार्यक्रम लिटरली मारून नेतात. म्हणजे ती मॅच मारण्यासारखंच आहे सगळं. मला ते कधीच जमलेलं नाही. म्हणजे माझ्या सगळ्या कवितांच्या स्क्रिप्ट प्रिंट कॉपीमध्ये रेडी असतात 7 दिवस आधी, आणि मग त्याच्यावरती मला रिहर्सल करावी लागते. मग ती रिहर्सल मी एकदा त्यांना करून दाखवतो, मग ते सांगतात की हे चुकलेलं आहे, ते चुकलेलं आहे, मग ते परत करा. तर मला फार तयारी करावी लागते सगळ्या कार्यक्रमांच्या आधी. आणि आपली तुला माहिती आहे की दरवेळेला एक अशी स्क्रिप्ट रेडी असायची त्याची. तर त्याच्या मागचं कारण हे होतं की मला कधीच इथपर्यंत पोचता नाही आलेलं आहे की पटकन एकदम तुम्ही बोलायला सुरुवात करा, किंवा जे बोलायचं असेल ते पण ठरवून माझं ते सगळं असतं. तर मला असं वाटतं की मी सतत दरवेळेला ह्यांचे सगळे कार्यक्रम पाहून पाहून तयार झालेलो आहे. पण मी सतत एक तयार स्क्रिप्ट तयार ठेवतो. काय आपल्याला बोलायचं आहे ते सगळं तयार असतं. इंटरनेटवरती जाऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास करतो. ज्या कवीच्या कविता वाचणारे त्या कवीला फोन करून 10 वेळा विचारतो की हे बरोबर आहे ना, हाच अर्थ आहे ना.
तर माझी फार वेगळ्या पद्धतीनं तयारी असते सगळ्या कार्यक्रमाची आणि माझं सतत एका गोष्टीवरती फार माझं सतत लक्ष असतं की फक्त कविता नाही तर काव्य अनुभव लोकांपर्यंत पोचायला हवं. फक्त आपलं असं नाही झालं पाहिजे की आपण कविता वाचली आणि त्याला वाहवा मिळाली, तर जो माहोल असतो तो सगळा आपल्यावरती डिपेंडेंट असतो आणि आपल्याला तो माहोल तयार करायचा असतो. तर मला सतत असं वाटत राहतं की कविता वाचून झाल्यानंतर सुद्धा लोकांबरोबर ती कविता असावी, ती राहावी आणि लोकांनी कुठेतरी ते लिहावं किंवा ते बोलावं किंवा कुणाला तरी शेअर करावं. तर ह्यासाठी सगळा माझा खटाटोप असतो. एक दुसरं मला असं वाटतं की आपण फार लकी आहोत या बाबतीत की आपल्याला चांगली साऊंड सिस्टीम आज मिळते, आपल्याला सेट लावता येतो, आपल्याला लाईट्स लावता येतात. ह्यांच्या वेळेला तसं सगळं टेक्निकल सपोर्ट खूप चांगला आहे. टेक्निकल सपोर्ट खूप असतो. यांच्या वेळेला तसं नव्हतं. ह्यांना एका टेबलावरती एक पेला असायचा आणि चला सुरू करा म्हात्रे असं सुरू व्हायचं आणि मग ते सुरू करायचे. म्हणजे कधी कधी असं झालं पंकज की समजा शाळेच्या ओटीवर आम्ही कार्यक्रम केलाय तर 5वी खुर्ची ठेवण्यासाठी जागाच नसायची, मग तो कवी तिकडे उभा राहायचा म्हणजे आमची कोणाची वेळ झाली, आमची कविता झाली की आम्ही उठायचं आणि मग तो आमची जागा घ्यायचा आणि इतकं टेक्निकली सगळी गडबड असायची. तर पण मजा होती सर अरे त्याच्यामध्ये. मजा म्हणजे एका कॉलेजमध्ये असं होतं की आम्हाला निरोप आला की पुढच्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे. तर आम्हाला म्हटलं आम्हाला फार कमी वेळ आहे आता आणि इकडून तिकडे पण कार्यक्रम करायचा, तर मग ते असं पूर्वी करायचे ना, एक रील पुढे पाठवायचं पिक्चर तसे दोघे जण आम्ही कवी सुरुवातीला स्टार्ट करायचो आणि आम्ही गाडीत बसून दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचो आणि सांगायचो पाठी येत आहेत ते दोघं. रील येते. तर इतकं टेक्निकली विचित्र सगळं होतं पण मजा होती त्याच्यात, फार धमाल होती. संगीत तुझी कविता. Yes. एक वृंदावन नावाची एक कविता आहे, ती घेतो. अगदी खोल मनाच्या दरीत, अगदी खोल मनाच्या दरीत एक कारंजा आहे. अगदी खोल मनाच्या दरीत एक कारंजा आहे, ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची. ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर. फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. मध्येच अदृश्यही होतं आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेतं. आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेतं. कारंजाच्या पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. कारंजाच्या पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. कारंजाच्या पाण्याला तिने एकेकाळी वास घेतलेल्या फुलांचा गंध येतो. आणि हे कारंज काही केल्या थांबत नाही. आणि हे कारंज काही केल्या थांबत नाही. निरंतर अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहतं. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? कारण मला ठाऊक आहे तुम्हाला एकटं वाटतंय. कारण मला ठाऊक आहे तुम्हाला एकटं वाटतंय. शेवटची बस निघून गेल्यासारखं. जेव्हा एकटं वाटेल, जेव्हा एकटं वाटेल तेव्हा हे आतलं कारंज शोधा. जेव्हा एकटं वाटेल तेव्हा हे आतलं कारंज शोधा. कुणास ठाऊक, कदाचित आत एक वृंदावनही सापडेल. क्या बात आहे. कदाचित आत एक वृंदावनही सापडेल. बहुत बढिया सर. मी काय म्हणतो की आतापर्यंत तुम्ही अनेक कवींच्या कविता सादर केल्या, मोठ्या मोठ्या कवींच्या, तुमच्या स्वतःच्या कविता तुम्ही सादर करता. पण जेव्हा अरुण म्हात्रे, संकेत अरुण म्हात्रेंची कविता सादर करतील तर त्यांना काय वाटेल ह्याचं उत्तर तुम्हाला हवंय आणि एक संकेतची तुम्हाला आवडणारी कविता तुम्ही सादर करावी असं विनंती. म्हणजे खरं तर मला, मी म्हटलं की मला असं आवडतं आणि मी आता अनेक कार्यक्रमामध्ये त्या तिरोडकरची कविता म्हणतो, किरण एलेची कविता म्हणतो किंवा अगदी नवीन परवा संदीप दिग्जाळेची कविता वाचली एका कार्यक्रमामध्ये मी, किंवा हे बाकीच्या सगळ्या कवींच्या कविता इंद्रजित भालेरावची वाचतो, प्रकाश होळकरची वाचतो. तर ते मला आवडतं. त्यातला जो असा खूप छान कवितेचा जो भाग असतो ना तो म्हणायला आवडतो. आता ह्याच्या कविता म्हणजे इतक्या परिचयाच्या झाल्या नाहीत, आता तो लिहायला लागलाय आणि ते हळूहळू मला माहिती आहे. पण आता त्याची जी एक आजीची कविता आहे ती मला आवडते कविता आणि ती मला म्हणावीशी वाटते कुठे कुठे. छान आहे ती. पहिल्यांदा जाहीररित्या बोलतायत, हे लक्षात ठेवा. पण कसं असतं की अजून त्याचा सगळा जो म्हणजे पहिला भर असतो कवितेचा ना, की त्यावेळी खूप लिहावंसं वाटतं. खूप प्रतिमा येतात, खूप रूपकं येतात, खूप दृष्टांत असं पहिल्या भरात येतात आणि मग ते नंतर वाचल्यावर कळतं अरे एवढं भरमसाठ लिहायची काही गरज नव्हती. थोड्याशा ह्याच्यात पण आलं असतं ते सगळा कंटेंट. म्हणजे माझंही झालं. माझं जे ऋतू शहरातले नावाचं पुस्तक आहे ना त्याच्यावर ते मल्लिका अमरशी नेहमी मला बोलते तर किती प्रतिमा रे त्याच्यात तुझ्या, किती वाचायचं आम्ही, असं ती बोलत असते.
कारण तो एक भर होता ना पहिलाच संग्रह आणि ते काय दाणादण लिहायचो, सॉलिड सुचायचं रोज, ते लिहायचं. तर आता ही जी मला कविता एकदम आवडली पटकन, याचं पहिलं एक कारण एकदम चांगलं म्हणजे अत्यंत छोट्या कमी ह्याच्यात त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे असं संपृक्त द्रावण असतं ना कविता, म्हणजे जिथे आपण हात लावू तिथे असं कविताच असे गाढ कविता. तर ती कविता मी वाचतो. वैकुंठ नावाची कविता आहे. संकेतची जी कविता आता मी म्हणणार आहे ती मला आवडलेली कविता यासाठी की ती खूप मोठी नाही, छोटी कविता आहे. पण ही छोटी कविता असली तरी त्यात कंटेंट वाईज खूप असं आलेलं आहे, भरभरून असं एक येतं ना. आम्हाला आता पुशिरेगी आणि सदानरेगी असं वाचायची सवय लागल्यामुळे कमी शब्दात जो काय लिहितो ना तो आम्हाला आवडतो. म्हणजे मी नेहमी कविता सांगताना सगळ्यांना सांगतो की तिसऱ्या ओळीत पंच लाईन आली पाहिजे तुमची, तर ती कविता. भाराभर लिहितात ते अलीकडचे सगळे गद्यकवी लिहितात ना, तर सगळं 17 ओळी वाचतं तरी काहीच सापडत नाही. तर ते तसलं म्हणून ते वा म्हणजे तुम्हाला ती पहिली ओळख, म्हणजे अगदी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्जमलेले केसावरती पाणी, ताबडतोब तुमची वाह येते. म्हणजे तुम्हाला वाट बघावी लागत नाही, उत्स्फूर्त सगळं येतं. तसं जे आमच्यावर टीका करतात ना त्यांना नाही येते लिहिता, त्यांचा प्रॉब्लेम आहे तो. तर त्यांना कळतच नाही की हे नाही म्हणून आपल्याला लोक ओळखत नाहीत, हे त्यांना माहीत नाही. असो, एक खूप सुंदर कविता आहे, वैकुंठ नावाची कविता. म्हणजे अशी एखादी कविता आपण लिहावी की आपल्याला वाटावं की हे असं आपल्याला आपण लिहायला पाहिजे, अशी कविता आहे. की हा देह भरावा गुलाबाच्या पाकळ्यांनी, यावा सुगंध आतून. हा देह भरावा गुलाबाच्या पाकळ्यांनी, यावा सुगंध आतून. काया विरघळावी अत्तरासारखी हवेवर, काया विरघळावी अत्तरासारखी हवेवर. या त्वचेचे पाणी व्हावे आणि गर्भार व्हावे नदीसारखे, आणि वाहावे जगण्याच्या पुलाखालून, वाहावे जगण्याच्या पुलाखालून. सूर्याचे अंश पडावे अंगावर आणि शरीराच्या काचेतून आरपार जावे, आणि शरीराच्या काचेतून आरपार जावे. आणि जन्मू द्यावे एखादे इंद्रधनुष्य, आणि जन्मू द्यावे एखादे इंद्रधनुष्य. असंख्य डोळे उघडावे आतून सूर्यफुलाचे, असंख्य डोळे उघडावे आतून सूर्यफुलाचे. पहावे अमृताने निथळणारे वैकुंठाचे द्वार, पहावे अमृताने निथळणारे वैकुंठाचे द्वार. आतल्या विठ्ठलाच्या नजरेने, आतल्या विठ्ठलाच्या नजरेने. क्या बात आहे. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की माझी नाहीच ही त्यांनीच लिहिली आहे चुकून. नाही म्हणजे हा बरोबर बोलतोय. कशासाठी अनेक लोक मला सांगतात हे की तू जेव्हा दुसऱ्यांची कविता वाचतो तू इतकी स्वतःची असल्यासारखं वाचतोस ना की आम्हाला असा विसरच पडतो की ही कोणाची आहे. कविता कवी म्हणजे अनेक त्या महेश केळकरांची एक कविता आहे ती पांनीन भेटलं. आपल्या त्या आमच्या ह्यांची कविता आहे कोणते शशिकांत तिरोडकर. तर ते लोकांना ते माझ्याच कविता वाटतात. सांगावं लागतं ही माझी कविता नाही आहे, त्यांची कविता आहे, मी म्हणतोय वगैरे. तसं आता हे झालं. ही कविता इतकी आवडली मला की ती माझ्या पद्धतीने मी म्हटली. क्या बात आहे. तुझी कविता अरुण म्हात्रेंची तुला आवडलेली? मला तशा बाबांच्या खूपच बऱ्याच सगळ्या कविता आवडतात, पण ही मला फार जवळची आणि फार आवडणारी अशी कविता आहे. कारण बरेच सगळे म्हणतात ना की लिखते रहो, तर त्या प्रवाहाला फार असं उलट्या प्रवाहाने जाणारी कविता आहे, ज्याच्यामध्ये बाबांनी म्हटले लिहू कशाला. हा लिहू कशाला हे जे आहे ना हे किती ग्रेट असू शकतं की अनुभूती इतकी महत्वाची असते का कवीसाठी. तर हे कवीच्या अनुभूतीवरची लिहिलेली कविता आहे. तर ती अशी आहे, लिहू कशाला. गुणगुणणारे आहेत तारे लिहू कशाला, गुणगुणणारे आहेत तारे लिहू कशाला. सळसळताना अनाम वारे लिहू कशाला. शांत लयीने ऊन चालते अंगणातुनी, शांत लयीने ऊन चालते अंगणातुनी. गोष्ट सांगती छान सावल्या लिहू कशाला. वळणांच्या नक्षीचा कागद म्हणजे रस्ता. क्या बात आहे. म्हणजे ना इथे हॅट्स ऑफ आहे माझ्यासाठी. वळणांच्या नक्षीचा कागद म्हणजे रस्ता, उनाड त्याची बोली असता लिहू कशाला. अनंत स्वगते उरात घेऊन झरे वाहती, अनंत स्वगते उरात घेऊन झरे वाहती. श्लोक नदीचा म्हणती डोंगर लिहू कशाला, श्लोक नदीचा म्हणती डोंगर लिहू कशाला. नभात भरली आठवणींची दौतानावर, नभात भरली आठवणींची दौतानावर. बरसत येते गाणे खाली लिहू कशाला. सकाळ म्हणजे चिवचिवणारी कुजबुज प्रेमळ, सकाळ म्हणजे कुजबुजणारी
चिवचिवणारी कुजबुज प्रेमळ चराचराचर बोलत उठते लिहू कशाला. चराचरच जर बोलत उठते लिहू कशाला. आणि हे मला फार आवडतं. मुंग्यांच्या रांगांमधूनही आशय हलतो. मुंग्यांच्या ह्या रांगांमधूनही आशय हलतो. जशी चालती कृष्ण अक्षरे लिहू कशाला. रात्र गुणगुणे गजल विलंबित लक्ष दिव्यांची. रात्र गुणगुणे गजल विलंबित लक्ष दिव्यांची. काळ्या शाईचाच प्रहर हा लिहू कशाला. आणि शेवटी जे येतं ना सगळं टोटल जे संचित येतं ते सगळं येतच ह्याच्यामध्ये. बोलत नाही लिहित नाही तरी हासशी. बोलत नाही लिहित नाही तरी हासशी. लिहिण्याआधी कळते तुझला लिहू कशाला. लिहिण्याआधी कळते तुझला लिहू कशाला. क्या बात आहे. वा संकेत वा. तर एक मला खरं तर तुझे आणि लोकसत्ताचे फार मनापासून आभार मानावेसे वाटतात की तू हा नवीन उपक्रम सुरू केला आणि ह्या उपक्रमामुळे मला आणि बाबांना पुन्हा एकदा एकत्र येता आलं, कविता वाचता आल्या. आणि खरं तर सोमवार सकाळ सोमवार दुपार ही इतकी सुंदर झाली याच्यामुळे की अदरवाईज ही सगळी एकदम रुटीन असतं आणि सगळं मोनोटोनस असतं. पण आज कवितेने आठवड्याची सुरुवात झाली आणि कवितेमुळे असं अनलॉक झाल्यासारखं वाटतं आता. तर त्यासाठी तुझे आणि लोकसत्ताचे फार फार मनापासून आभार. आणि त्या निमित्तानं मला बाबांच्या अशाही कविता ऐकता आल्या ज्या मला अदरवाईज ऐकता नाही येत. आणि फार ते स्वतः खूप असं त्यांचा एक वेगळा प्रवास चाललेला असतो कवितेतून. पण मला लोकसत्तेचे याच्यासाठी आभार मानायचे आहेत की बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रिंट मीडिया इतका त्यांचा खूप लोकप्रिय आहे तरी सुद्धा डिजिटल याच्यात ते घुसलेत आणि ते आता खरंच या अर्थाने कल्चरली विचार करतात की हे सगळं संचित आहे, ते सगळं आपण स्टोअर करून ठेवायला हवं. तर हा खूप मोठा पुढचा विचार, खूप मोठं डॉक्युमेंटेशन होतं याच्यामध्ये. तर जे आम्ही विचार करत असतो म्हणजे मी आता विचार करतो की करंदीकरांचं डॉक्युमेंटेशन करायचं राहिलं, सदानंद रेग्यांचं करायचं राहिलं किंवा ह्या सगळ्या आमच्या अगोदरच्या पिढीचं मम देशपांड्यांचं करायचं राहिलं तर आता लोकसत्तेनेच मनावर घेतलं. त्याच्यामुळे त्याचा निश्चित हे आता कितपत ग्रेट आहे किंवा मला माहीत नाही, पण याचा एक फायदा नंतरच्या पिढीला होईल किंवा बाकीच्या लोकांना कळेल या निमित्तानं की आम्ही मुळात काय विचार करतो, कसं कविता लिहितो काय. तर त्याच्यामुळे लोकसत्तेचे असं जागतिक आभार मानायचे वाटतात. धन्यवाद सर. तर आपण संकेत म्हात्रे आणि अरुण म्हात्रे या वडील आणि मुलाच्या जोडीकडनं कविता ऐकल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या, संवाद साधला. त्यांच्या चर्चेमध्ये वाद होता, संवाद होता, चर्चा होती. पण हा सगळा अट्टाहास जो होता तो फक्त कवितेसाठी होता. वा. संकेत, अरुण सर, लोकसत्ता.com चर्चा केल्या, छान गप्पा मारल्या, छान छान कविता ऐकवल्या, त्याबद्दल तुमचे आभार. हा ऋणानुबंध असाच राहू दे कवितेशी आणि सर्वांची. धन्यवाद. धन्यवाद.